ओके, व्हेरी व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. वेलकम टू द मास्टर क्लास, ज्यामध्ये आपण सेल्फ हिलिंग टेक्निक्सचे आहेत ते सेल्फ हिलिंग टेक्निक्स आपण एक्सप्लोर करायचे आहेत. खूप खूप स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा या आपल्या सेल्फ हिलिंग मास्टर क्लास. कालच आपला एक सेशन झाला आहे आणि त्या सेशनला बऱ्यापैकी लोक उपस्थित होते. आणि आजही ज्यांनी काल मिस केला होता त्या सगळ्यांनी आज अटेंड करायचा निर्णय घेतला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि मी एवढंच तुम्हाला सांगू शकेन की आपण 1 तास सेशन घ्यायचा आहे. नो डाऊट भारत पाकिस्तान मॅच असणार आहे आपली, पण हा 1 तास जो आहे तो हा 1 तास तुमच्या आयुष्यामधला सगळ्यात इम्पॉर्टंट 1 तास असणार आहे. आणि तुम्हाला हा नक्कीच्या नक्की फायदा होणार याची गॅरंटी मी देतो. समजा की हा पाटलांचा शब्द आहे आणि तुम्ही नक्कीच हा सेशन खूप एन्जॉय करणार, याबद्दल तीन मात्र शंका नाहीये. तर थोडक्यात मला तुमच्या सगळ्यांचं इंट्रोडक्शन हवं आहे. ज्यांनी अजूनही कॅमेरा ओपन केले नाहीये त्यांनी कॅमेरावरती या, कारण थोडंसं तुम्ही कॅमेरावरती आला तर सेशन जे आहे आपलं सेशन इंटरॅक्टिव्ह होईल. आणि मलाही किंवा माझ्या टीमला तुमच्या फिलिंग जे आहे ते फिलिंग्स समजून घेण्यामध्ये खूप मजा येईल. आणि खरंच आम्ही जे बोलतोय ते तुमच्यापर्यंत पोहोचतंय की नाही याचं थोडेसे पोच पावते आम्हाला मिळेल. त्यामुळे आय रिक्वेस्ट यू ऑल की टर्न ऑन युअर कॅमेरा. सगळे कॅमेरावरती या. अगदीच जर इमर्जन्सी असेल, वेदर यू आर ड्रायव्हिंग किंवा अजून कुठं बाहेर असाल तर ठीक आहे, पण माझी रिक्वेस्ट आहे की प्रत्येकानं कॅमेरावरती यायचं आहे. ओके, थँक्यू व्हेरी मच. आपण सर्वजण कॅमेरावरती आलात त्याबद्दल. अजून एक तुम्हाला रिक्वेस्ट आहे, आपला चॅटबॉक्स ओपन आहे. त्या चॅटबॉक्समध्ये तुम्ही सर्वांनी तुमचं इंट्रोडक्शन द्यायचं आहे की तुमचं नाव काय आहे, तुमचं गाव कोणतं आहे आणि नेमकं तुमचं प्रोफेशन कोणतं आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्या चॅटबॉक्समध्ये लिहून लिहून काढा, म्हणजे मलाही लक्षात येईल की आपण कुठून कुठून सर्व पार्टिसिपेंट जे जॉईन झालेले आहेत आणि प्रोफेशन्स त्या सगळ्यांचे काय काय आहेत. जस्ट 1 मिनिट घ्या आणि ते 1 मिनिटामध्ये तुम्ही हे सगळं लिहा. तुमचं नाव, तुमचं गावाचं नाव आणि तुमचं प्रोफेशन काय आहे ते तुम्ही चॅटबॉक्समध्ये लिहू शकता. ओके, मी बघू शकतो इथं ज्योती पाटील मॅम आहेत, सोलर इंडस्ट्री कोल्हापूर. वेलकम मॅम. वीरेन सर आहेत, वेलकम सर. आकाश केसरे सर, अरे वा, इचलकरंजीहून. सर स्वागत आहे. मला वाटतं आपण मुव्हिंग आहात, कुठेतरी बाहेर आहेत असं वाटतंय मला. अभिजित घोरपडे सर आहेत. ओके, त्यानंतर रेहा अडके, दत्तात्रय जाधव सर, विनायक पाटील सर आहेतच, पवन आहेत, पवन बागडे, निळकंठ पाचपांडे. अरे वा, माझे पार्टनर मुंबईमधले जळगावहून जॉईन झालेत. थँक्यू निळकंठ सर जॉईन झाल्याबद्दल. ओके, सर्वोदय गौतम. त्यानंतर गिरी सर, आपल्या कॅटरिंगची खूप जबरदस्त टेस्ट आहे. तुमचं स्वागत आहे. पुन्हा एकदा या आपल्या गडिंग्लजकर आहेत गिरी सर, पण कोल्हापूरमध्ये खूप मोठा बिझनेस आहे सरांचा. सर स्वागत आहे तुमचं या मास्टर क्लासमध्ये. त्यानंतर प्रकाश माधव सर आहेत. सोनल सातपुते मॅम जॉईन झालेले आहेत. मॅम वेलकम. ओके, जयश्री दंडे मॅम, टीचर आहात तुम्ही. ओके, त्यानंतर जठार सर आहेत, डेअरी टेक्नॉलॉजीज आयडीडी आहेत सर. सर स्वागत आहे तुमचं. संतोष पाटील आहेत. जितेंद्र नवरे सर आहेत आमचे डेप्युटी रिजन हेड. पूजा पाटील. त्यानंतर रोहित पवार, असिस्टंट प्रोफेसर बिद्री. माणिक नाळे सर, आमचे माऊली अग्रोचे. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सिद्धेश पण दिसतोय मला, बेलेकर. या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी थोडक्यात माझी ओळख करून देतो. जे टोटली न्यू आहेत माझ्यासाठी, तर मी माझी थोडीशी ओळख करून देतो. मी आहे डॉक्टर अमोल पाटील. डॉक्टर म्हणजे कुठलाही जनावरांचा किंवा माणसाचा डॉक्टर नाही आहे, तर बिकॉज ऑफ PhD म्हणून डॉक्टरेट आहे. आणि माझी आयडेंटिटी जी आहे ती आयडेंटिटी आहे अभिनव अमोल. तुम्ही जर बघाल माझं नाव अभिनव अमोल किंवा माझ्या ज्या पोस्ट येत आहेत, ओके, जिथं जिथं तुम्हाला झूमच्या लिंक दिसत आहेत त्यामध्ये तुम्हाला अभिनव अमोल बघायला मिळेल. हे अभिनव अमोलमध्ये अमोल तर माझं नाव झालं. अभिनव हे काय आहे, तर अभिनव हा माझा ब्रँड आहे, ज्यामध्ये मी जवळपास KG पासून 12वी पर्यंत सगळं एज्युकेशन देतो. गेले कित्येक वर्ष 2012 पासून मी टीचिंग क्षेत्रामध्ये आहे आणि 10,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मी कोचिंग केलेलं आहे. आणि हे कोचिंग करता करता मला एक लक्षात आलं की मुलं जे आहेत ते मुलं खूप अभ्यास करत असतात. पालकांच्या पण त्याच्याने इच्छा इच्छा अपेक्षा असतात किंवा शिक्षकांच्या पण असतात. पण त्या विद्यार्थ्यांचं करिअर जे आहे ना, ते विद्यार्थ्यांचं करिअर फक्त अभ्यासानं होत नसतं. तर त्या विद्यार्थ्यांचं करिअर घडण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजेच मॅनिफेस्टेशन, लॉ ऑफ अट्रॅक्शन. आणि ह्या गोष्टी करून घेण्यासाठी मुद्दाम मी हे सगळे सेशन अटेंड करतोय, सेशन सगळ्यांचे करून घेतोय. आणि मला हेही लक्षात आलं विद्यार्थ्यांचं करून घेता घेता की विद्यार्थ्यांच्या पालकांना सुद्धा खूप प्रॉब्लेम्स आहेत आणि ह्या प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळणं तितकंच गरजेचं आहे. म्हणून अभिनव अमोल या नावाने मी आयडेंटिटी तयार केली आणि तुमच्या सर्वांचे सेल्फ हिलिंग असेल, लॉ ऑफ अट्रॅक्शन असेल किंवा मॅनिफेस्टेशन असेल, या सगळ्या गोष्टींच्या वरती तुमच्या शंकांचं निरसन करण्यासाठी मी अभिनव अमोल तयार आहे. तर मला अजून एक तुमच्या प्रश्नांची उत्तर पाहिजे आहे की
आपण हे सेशन जे जॉईन केलेलं आहात, नो डाऊट तुमचं सगळ्यांचं माझ्यावर प्रेम आहे म्हणून तुम्ही जॉईन केलेलं आहात. पण तरीही असा कोणता प्रॉब्लेम आहे जो तुम्ही आत्ता फेस करताय, ज्या प्रॉब्लेमचं सोल्युशन तुम्ही माझ्याकडून घेऊ इच्छिताय? त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन पाहिजे आहे, तर ते प्रॉब्लेम काय आहे, तुम्हाला नेमका कोणत्या गोष्टीचा प्रॉब्लेम आहे, तो तुम्ही फक्त चॅटबॉक्समध्ये लिहायचा आहे. ओके, म्हणजे मला या क्षेत्रामध्ये प्रॉब्लेम आहे, मला ही अडचण आहे. ओके, ही तुम्हाला रिसेंट जो प्रॉब्लेम तुम्हाला दिसतो, किंवा तुम्ही रिसेंट असेल किंवा मागचा असेल, काही हरकत नाहीये, तो तुम्ही प्रॉब्लेम लिहायचा आहे. ओके, ज्योती मॅमने सांगितलं हेल्थचा इश्यू आहे. ओके, सतीश मगदुम सर सुद्धा हेल्थचा इश्यू म्हणतायत. अजून मेंबर्स आहेत, तुम्ही तुमचे प्रॉब्लेम जे आहेत, तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये आता प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्ही लिहा. ओके, अभिजित गोरपडे सरांचं टाइम मॅनेज होत नाहीये. ओके, व्हेरी गुड. टाइम मॅनेज त्यांना करिअरसाठी होत नसेल कदाचित, त्यांच्या बिझनेससाठी. सॅलरी सॅटिस्फॅक्शन. ओके, लिहा तुम्ही, लिहिल्यानंतर कळेल आम्हाला. ओके, सोनल मॅमचं म्हणणं आहे की फोकस होत नाहीये, टीम हँडलिंग विथ रिस्पेक्ट टू आउटपुट असेल. ओके, प्रोकॅस्टिनेशन जे आहे ते. ओके, व्हेरी गुड. अजून अजून कोणते कोणते प्रॉब्लेम्स बघायला मिळतील? तर ठीक आहे, मी एवढंच सांगतो तुम्हाला, आपण मनुष्य प्राण्याला फक्त चारच गोष्टींचे प्रॉब्लेम असतात. तुम्ही जे जे लिहिले आहे, आता काही जणांनी कॅश फायनान्स लिहिलं आहे, दत्तात्रय जाधव सरांनी वगैरे, तर तुम्हाला हे चार जे थिंग्स आहेत, त्या चार थिंग्स मधूनच प्रॉब्लेम असणार आहे. कोणत्या कोणत्या? सगळ्यात पहिला हेल्थ. हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम सगळ्यांना असणार. म्हणजे ज्यांचं वय शक्यतो 35 किंवा 40 लवंडलेले आहे, त्यांना थोडेसे हेल्थचे प्रॉब्लेम जाणवायला सुरू झाले असतील. त्यामुळे हेल्थचा सगळ्यात मोठा इश्यू आहे, आणि तो हेल्थचा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. दुसरा जो इश्यू आहे तो आहे रिलेशनचा. सेकंड अँड द मोस्ट इम्पॉर्टंट इश्यू इज रिलेशन्स. म्हणजे हेल्थ, हेल्थ नंतर रिलेशन्स. तिसरा जो आहे तो आहे मनी प्रॉब्लेम, म्हणजे पैशाचे प्रॉब्लेम सगळ्यांना असणार आहेत. आणि चौथा जो आहे तो सगळ्यात महत्वाचा आहे, तो म्हणजे करिअर. म्हणजे हे चार प्रॉब्लेम्स आपल्याला असतात: हेल्थ, रिलेशन, करिअर आणि मनी. ह्याला म्हणतो आपण HRCM. लिहून घ्या पाहिजे तर, HRCM. HRCM म्हणजे हेल्थ, रिलेशन्स, मनी, आणि सगळ्यात महत्वाचं आहे करिअर. ह्या चौघांचे प्रॉब्लेम जे ते चौघांपैकी कोणता तरी प्रॉब्लेम तुम्ही नक्की फेस करत असणार आहे. आता हे जे सगळे लिहिलंय, व्यवसायातील अपडाऊन आहे, मनामध्ये भीती आहे, रिलेशन असतील, कॅश असेल, ओके, किंवा टीम हँडलिंग, फोकस, हे सगळेच्या सगळे जे तुमचे प्रॉब्लेम्स आहेत, हे सगळेच्या सगळे प्रॉब्लेम्स ह्या चौघांच्या मधूनच आलेले आहेत. हेल्थ रिलेटेड, मनी रिलेटेड, करिअर रिलेटेड, आणखी तुमच्या सगळ्यात महत्वाचं रिलेशन रिलेटेड. तर ह्या चारीच्या चारी प्रॉब्लेमचं आपल्याला सोल्युशन मिळवायचं आहे. त्यासाठी मी अजून तुम्हाला एक क्वेश्चन विचारणार आहे. तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही जो प्रॉब्लेम सांगितला आहात, त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन हे माझं सेशन असेल ते कंटिन्युअसली केल्यानंतर मिळेल? ज्यांना असा विश्वास आहे की मी हे सगळे सेशन कंप्लीट अटेंड केल्यानंतर माझ्या ह्या प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळेल, तर त्यांनी आय टाईप करा. ज्यांना वाटतं की होणार नाहीये, तर त्यांनी नो टाईप करा. म्हणजे ज्यांना विश्वास नाहीये, असू शकतं विश्वास असेल, विश्वास नसेल. त्यामुळे ज्यांना ज्यांना वाटतं की मला या प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळू शकतं, ओके, व्हेरी गुड, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही विश्वास दाखवल्याबद्दल भरपूर लोकांनी आय आय लिहिलेलं आहे. थँक्यू व्हेरी मच. ओके, तर मी तुम्हाला गॅरंटी देतो, तुम्हाला मी शब्द देतो, जर तुम्ही कंटिन्युअसली माझे सेशन करत राहाल, तर तुम्हाला गॅरंटीड ह्या सगळ्या प्रॉब्लेममधून सोल्युशन मिळणार. अँड नॉट ओनली तुमच्या प्रॉब्लेममधून सोल्युशन मिळेल, तर तुम्हाला तुमचं बेस्ट हेल्थ तुम्हाला गेन करता येईल. मनी रिलेटेड प्रॉब्लेम सगळे जातील. रिलेशनमध्ये तुमच्या खूप चांगला सुधार येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचं करिअर जे आहे, करिअर म्हणजे असं नसतं की फक्त लहान मुलांनाच करिअर असतात, तुम्हालाही करिअर असतात. कारण वयाच्या साठी लवंडून सुद्धा काही लोकांनी बिझनेस उभा केले आहेत, आणि ते खूप मोठ्या पद्धतीने सक्सेस केले आहेत. त्यामुळे आपण कोणत्याही वयाच्या टप्प्यावरती करिअर हा ऑप्शन घेऊ शकतो. सिंपल, समजा एखादा जॉब करतोय, तर त्या जॉबमध्ये त्याला प्रमोशन मिळणं हे सुद्धा त्याच्या करिअरमध्येच येतं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अचीव्ह करता येतात. ओके, तर मी काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे, त्या गोष्टी तुम्ही ऐकला असाल. ओके, तर मला त्याचं आन्सर द्या. यापैकी किती जण असे आहेत ज्यांनी द सिक्रेट नावाचा मूव्ही बघितलेला आहे? द सिक्रेट नावाचा मूव्ही किंवा द सिक्रेट नावाचं बुक वाचलेलं आहे? ज्यांनी वाचलेलं आहे त्यांनी आय टाईप करा. ज्यांनी वाचलं नाहीये त्यांनी नो टाईप करा. NO, नो. ओके, गिरीश सरांनी नाही म्हणतायत. बाकी सगळ्यांनी ऐकलं आहे, वाचलेलं आहे. ठीक आहे, दत्ता जाधव पण नाही म्हणतायत. प्रदीप सर नो म्हणतायत. ओके, प्रीती मॅम पण नो म्हणतायत. माणिक नाळे सुद्धा नाही, नो म्हणतायत. ठीक आहे, ओके. तर द सिक्रेट नावाचा मूव्ही जो आहे तो तो काय आहे तो तुम्हाला मी सांगेनच. बरं, ठीक आहे. आता द सिक्रेट राहू दे. यापैकी किती जणांनी लॉ ऑफ अट्रॅक्शन हा शब्द ऐकलेला आहे, किंवा मॅनिफेस्टेशन शब्द ऐकलेला आहे? लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा मॅनिफेस्टेशन ऐकलेला आहे? ओके, भरपूर लोकांनी ऐकलेलं आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन, मॅनिफेस्टेशन. आता यापैकी किती जणांना वाटतं की लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि मॅनिफेस्टेशन दोन्ही पण सेमच आहेत?
एक्झॅक्टली सेम आहेत. ओके. आकाश सर म्हणतायत नाही. ओके, सोनल मॅम पण म्हणतात नाहीत. ओके, रोहित सर पण म्हणतायत नाहीत. दत्तात्रय जाधव सर म्हणतात येस. तर लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि मॅनिफेस्टेशन हे दोन्ही पण जवळपास सेम आहेत, पण सेम सेम विथ डिफरंट डिफरंट. थोडे थोडे सेम आहेत, थोडे थोडे डिफरंट आहेत, एकमेकावरती डिपेंडेंट आहेत. मी एवढंच सांगेन, लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे फक्त बिलीफ सिस्टीम, आणि मॅनिफेस्टेशन म्हणजे सायन्स आहे. इट इज अ सायन्स, इट इज अ सायंटिफिक प्रोसिजर. ओके, मग आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन मॅनिफेस्टेशन कसं करायचं हे सगळं बघायचं आहे. त्यासाठी आपण आता प्रश्नोत्तर सगळे आपली झालेली आहेत. तर मी पुढच्या आपल्या सेशनकडे वळूया, की मी हे मुद्दाम काय घेतले सगळे तुमच्याकडे क्वेश्चन्स आणि आन्सर्स. कारण सगळ्यात महत्वाचं, द सेशन शुड बी इंटरॅक्टिव्ह. कारण फक्त मी वन वेचं बोलत राहिलो आणि तर तुम्ही फक्त ऐकत राहिलात तर त्यामधून कम्युनिकेशन होणार नाहीये. म्हणून मी मुद्दाम तुमच्याबरोबर हे सगळ्या जे काही क्वेश्चन विचारतो आणि त्यातून आन्सर्स घेतो, हे गरजेचे होते. तर ठीक आहे, आपण काय करायचं आहे, तर आपण आजच्या सेशनमध्ये सेल्फ हिलिंग करायचं आहे. आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन मॅनिफेस्टेशन काय आहे मी तुम्हाला थोडक्यात त्याची आयडिया देणार आहे. तर लॉ ऑफ अट्रॅक्शन मॅनिफेस्टेशन चालू करण्याच्या अगोदर द सिक्रेट नावाचा मूवी जो होता, द सिक्रेट नावाच्या मूवीवरती प्रकाश टाकणं खूप गरजेचं आहे. एक लेखिका होत्या, त्यांचं नाव होतं रॉन्डा बर्न. आणि त्या रॉन्डा बर्न नावाच्या लेखिकेने एक जबरदस्त पुस्तक लिहिलंय, द सिक्रेट, युनिव्हर्सचं रहस्य काय आहे. ओके, हे पुस्तक लिहिलं आहे. त्या पुस्तकाचा एक व्हिडिओ झाला होता, एक मूवी झाला होता, 1.5 तासाची ती डॉक्युमेंटरी फिल्म आहे. आणि त्या 1.5 तासाच्या डॉक्युमेंटरी फिल्ममध्ये तुम्ही नक्की युट्यूबवरती सर्च करा द सिक्रेट, तुम्ही नक्की मोटिवेट होऊन जाल. तर त्या सिक्रेट नावाच्या मूवीमध्ये हेच सांगितलेलं आहे, इतनी शिद्दत से मैंने तुम्हें पाने की कोशिश की है, तो सारे जर्रे ने तुमसे मिलाने की साजिश की है. हा जो ओम शांती ओम मधला डायलॉग आहे शाहरुख खानचा, ते सगळ्याच्या सगळं द सिक्रेट नावाच्या मूवी मधून तुम्हाला बघायला मिळेल. जर तुम्ही एखाद्या गोष्टीला मनापासून मांडलात, जर एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही मनापासून प्रयत्न केला असाल, तर तुम्हाला ती गोष्ट नक्की मिळते म्हणजे मिळते. पुरी कायनात म्हणजे पूर्ण ब्रह्मांड जी आहे, पूर्ण सृष्टी जी आहे, ती तुम्हाला ती गोष्ट मिळवून देण्यासाठी झटत असते, झगडत असते. त्यालाच म्हणतो आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन. आणि जर तुम्ही तो मूवी बघितलात, तुम्ही जर ते पुस्तक वाचलात, तर तुमच्या लक्षात येईल की हे सगळेच्या सगळं जे आहे ते बिलीफ सिस्टीमवर डिपेंड आहे. तुमची बिलीफ सिस्टीम किती स्ट्रॉंग आहे त्याच्यावरती तुम्हाला ते सगळ्या गोष्टी अचीव्ह होणार आहेत. म्हणजे मी हे ठामपूर्वक म्हणू शकतोय की तुम्ही आत्ता जे आहात ते तुम्ही मागे 2 वर्षापूर्वी, 3 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी केलेल्या विचारांचा परिणाम आहात. तुम्ही आता ज्या स्टेटला आहात, तुम्हाला जे प्रॉब्लेम्स आता आहेत, तुम्ही ज्या सक्सेसफुल आता तुम्ही लाईफ जगताय, ह्याला सुद्धा तुमचं पास्ट कारणीभूत आहे. कारण तुम्ही त्या पास्टमध्ये जे विचार केला होतात, ओके, ज्या फिलिंग्सनं तुम्ही केला होता, ज्या ऍक्शन्स तुम्ही घेतला होतात आणि ज्या बिलीफ सिस्टम तुम्ही केलात, त्याच्यावर तुम्ही आता डिपेंड आहात. तुम्ही मानो या ना मानो, तुम्ही हे म्हणजे याच्यावर विश्वास ठेवा की नाही ठेवा, पण तुम्ही आता जे आहात ते पास्टच्या तुमच्या विचारांचा परिणाम आहात. मग मला सांगा, जर पास्टच्या परिणामाचा विचार तुम्ही आता आहात, तर आता जे तुम्ही विचार करताय त्याचा परिणाम तुम्ही फ्युचर असणार आहात. त्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे, जर आपण आता आपले विचार नाही बदललेत, तर आपण पुढं फ्युचरमध्ये जाऊन यशस्वी होणार नाहीये, किंवा आपल्याला जे आपल्याला आयुष्य जगायचं आहे ते आयुष्य आपल्याला जगता येणार नाहीये, अनलेस अंटिल वी चेंज आवर थॉट्स राईट नाव. इथून पुढे जर आपण विचार बदलले नाहीत, तर आपल्याला फ्युचर आपल्याला आत्ता जसं आहे तसंच तुम्हाला बघायला मिळेल, त्यापेक्षा वेगळं बघायला मिळणार नाहीये. म्हणून सगळ्यात महत्वाचं आहे की आपण विचार बदलले पाहिजेत. आता आपण मॅनिफेस्टेशन बघतोय, लॉ ऑफ अट्रॅक्शन बघतोय. त्या मूवी मधनं तुम्हाला हे लक्षात आलं की बिलीफ सिस्टम आपली खूप स्ट्रॉंग पाहिजे. आता तुम्हाला हे पण सांगतो, आपण एक मॅनिफेस्टेशन जे करतो ना, मॅनिफेस्टेशन म्हणजे एक प्रोसेस आहे, ते एक सायन्स आहे. ज्या सायन्समध्ये आपण थॉट्स असतील, फिलिंग्स असतील, ऍक्शन्स असतील आणि बिलीफ्स असतील, त्याला आपण मी टी फॅब म्हणतोय. ह्या चौघांचं कॉम्बिनेशन होऊन मग तुम्हाला मिळतं तुमचं छानपैकी मॅनिफेस्टेशन पूर्ण होतं. ओके, त्यापैकी किती जण असे आहेत जे अफर्मेशन करतात? अफर्मेशन्स किती जण करतायत? टाईप करा आय. सकाळी उठल्या उठल्या असेल, रात्री झोपताना असेल, दिवसभर असेल, अफर्मेशन करतोय मी सर, मी कायम अफर्मेशन करतात. ओके, ठीक आहे. काय काय जण छानपैकी अफर्मेशन करतायत, काय काय जण नो. ओके, ठीक आहे. अफर्मेशन्स, व्हिजन बोर्ड नावाचा प्रकार एक असतो. तो व्हिजन बोर्ड काय आहे, त्यानंतर अजून काही टेक्निक्स आहेत. त्या सगळ्या टेक्निक ज्या त्या सगळ्या टेक्निक्स आपल्याला बघायच्या आहेत, पण त्या टप्प्याटप्प्याने बघायच्या आहेत. ओके. आणि आता मी एक गोष्ट सांगतो. मी मगाशी म्हटलं की तुम्ही आत्ता जे आहात ते मागच्या विचारांचा परिणाम आहात. आता जर आपण स्टेप्स पॉझिटिव्ह घेतल्या नाहीत, विचार आपले बदलले नाहीत, तर आपल्याला कदाचित फ्युचर जे आपल्याला पाहिजे तसं होणार नाहीये. पण हे करण्यासाठी तुम्ही माझा एक मास्टर क्लास केल्यानंतर तुम्हाला जर वाटलं की सगळंच्या सगळं पूर्ण बदलून चाललंय, तर असं होणार नाहीये.
तुम्हाला ही सिरीज आहे, हे सेशन्स आहेत ते कंटिन्यूस करायला लागणार आहेत. तर तुम्हाला 100% तुम्हाला यश मिळणार आहे. कारण मला सांगा, एखादा समजा आपण सीड लावला असेल, एखादं बी पेरला असेल, तर झाड उगून यायला आणि ते मोठं व्हायला, त्याला फळं लागायला कित्येक वर्ष लागतात. बरोबर आहे? समजा आईच्या पोटामध्ये गर्भधारणा झाल्यानंतर किमान 9 महिने लागतात बाळाला जन्म घ्यायला. भरपूर उदाहरणं आपल्याला घेता येतील, ज्या उदाहरणावरून तुम्हाला माहिती आहे. समजा आपण जिमला गेलो, जिमला गेल्यानंतर एका दिवसामध्ये आपण समजा डंबेल्स वगैरे मारले आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला लगेच तब्येत होईल का? वीरेन सर, होईल का तब्येत आपली लगेच? की आपण लगेच डंबेल्स मारा चालू केल्याने आपली तब्येत होईल? असं होणार नाहीये. त्यासाठी सुद्धा काही वेळ द्यावा लागतो, काही ती प्रोसेस आहे. आपले ऋषीमुनी जे होते, ते ऋषीमुनी सुद्धा आपल्याला जे पाहिजे आहे त्यासाठी जवळपास 12-12 वर्ष तप करायचे आणि मग त्यांना ते यथोचित यश मिळायचं किंवा त्यांना जे पाहिजे आहे ते वरदान मिळायचं. मी तुम्हाला 12 वर्ष तप करायला लावणार नाहीये. माझी फक्त एकच अपेक्षा आहे, आपल्याला कमीत कमी कंटिन्युअसली कन्सिस्टंटली 68 ते 90 दिवस ही प्रॅक्टिस करायची आहे. म्हणजे मिनिमम मिनिमम तुम्ही 2.5 ते 3 महिने तुम्हाला एक कंटिन्युअस प्रोसेस फॉलो करायची आहे. जर तुम्ही ही फॉलो केलात तर 100% तुम्हाला रिझल्ट मिळाला कुणीही अडवू शकत नाहीये, हा गॅरंटी आहे. पण त्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय आहे, 68 to 90 डेज कंटिन्युअसली आपण हे सेशन करत राहायचे आहेत. किंवा तुम्ही जे काही अफर्मेशन करणार आहात, जे व्हिजन बोर्ड बघणार आहात, जे सेल्फ प्रोग्रामिंग वर्ड्स म्हणणार आहात, तुमच्या आयडेंटिटी शिफ्ट करणार आहात, गोल सेटिंग करणार आहात, हे सगळंच्या सगळं तुम्हाला जवळपास 68 ते 90 दिवस करावं लागणार आहे कंटिन्युअसली. देन अँड देन ओनली यू गेट युअर रिझल्ट. त्या आणि त्याच वेळी तुम्हाला ते रिझल्ट मिळणार आहेत. म्हणून टाइम बाउंड जर म्हटलं आपण तर 68 ते 90 दिवस आहेत. कारण माझ्याकडे कुठलीही जादूची कांडी नाहीये, हॅरी पॉटरची कांडी कुठलीही नाही माझ्याकडं, की तुमच्यावर फिरवली आणि लगेच तथा असतो म्हटलं आणि तुम्हाला लगेच रिझल्ट मिळाले. तर त्यासाठी कंटिन्युअस एफर्ट्स आहेत, कंटिन्युअस आणि कन्सिस्टंटली एफर्ट्स आहेत. त्यासाठी मी तुम्हाला कुठलाही होम हवन यज्ञ करायला लावणार नाहीये, कुणालाही धर्म बदलायला लावणार नाहीये. काळजी करू नका. आपण जिथं आहोत तिथं राहून सुद्धा आपल्याला ह्या गोष्टी अचीव्ह करता येतात. फक्त एकच आहे की आपल्यासाठी आपण थोडासा वेळ काढणं गरजेचं आहे. आता आपण हे सगळं बघतोय, म्हणजे आपण छानपैकी अफर्मेशन करायचे आहेत म्हणतोय आपण, हे व्हिजन बोर्ड बघायचा आहे, फ्युचर आपल्याला इमॅजिन करायचं आहे, व्हिज्युअलाइज करायचं आहे, सगळ्या गोष्टी मान्य आहेत. पण मला एक सांगा, की आपण जर आपल्या पायाला जखम झाली असेल आणि ती जखम घेऊन जर तुम्हाला सांगितलं की तुम्ही रनिंग रेसमध्ये भाग घ्या, तर तुम्ही जिंकाल का? सोपा प्रश्न आहे माझा. आपल्या पायाला जखम झाले आणि तुम्हाला मी सांगितलं की तुम्ही रनिंग रेसमध्ये भाग घ्या, तुमचा पाय बरा असेल त्यावेळी तुम्हाला जिंकायची पॉसिबिलिटी जास्त आहे, की तुमची जखम जी आहे ती तशीच्या तशी घेऊन पळून जिंकायची शक्यता जास्त आहे? साहजिकच आहे. जेव्हा तुम्ही फिट अँड फाईन असाल, जेव्हा तुमचा पाय पूर्णपणे बरा असेल, वेदना विरहित असेल, जखम त्याला अजिबात नसेल, त्या आणि त्याच वेळी तुम्हाला यश मिळणार आहे. म्हणजेच काय, तुम्ही आतापर्यंत तुमच्या मनामध्ये जी निगेटिव्हिटी इतकी वर्ष साठवून ठेवलेला आहात, इतका ताण तणाव एन्झायटी ही सगळी भरून ठेवलेला आहात ना, ती जोपर्यंत आपण काढत नाही बाहेर, जोपर्यंत ती मोकळी करत नाही, तोपर्यंत आपल्याला पॉझिटिव्हिटी गेन करता येत नाही. म्हणून सगळ्यात महत्वाचं हे आहे की तुम्ही तुमच्यामधली जी काही निगेटिव्हिटी आहे ती सगळी सगळी निगेटिव्हिटी बाहेर करून टाकणार आहे. कदाचित असं असेल 1-2 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी तुम्हाला कोणीतरी तुमचा जो अजिबात आवडत नाही तो व्यक्ती काहीतरी म्हटलं असेल आणि तुम्ही त्याचे शब्द तुमच्या हृदयात ठेवलेले आहेत, हृदयामध्ये अगदी पॅक करून ठेवलेला आहे, त्याला हृदयात जपून ठेवलाय. त्या व्यक्तीला, तुमचे जो दुश्मन आहे, तुमचा जो प्रतिस्पर्धी आहे, जो तुम्हाला अजिबात आवडत नाहीये, ज्याच्यामुळे तुमच्या तळपायच्या मस्तकाला जाते, त्या व्यक्तीचा चेहरा किंवा त्या व्यक्तीबद्दलच्या फिलिंग्स तुम्ही हृदयात ठेवलाय आणि जे तुम्हाला पाहिजे आहे ते तुम्ही अजिबात हृदयात ठेवलं नाहीये. मग त्या व्यक्तीला, त्या परिस्थितीला किंवा त्या सगळ्या फिलिंग्सना तुम्हाला त्या मनापासून बाहेर काढायला लागणार आहे. कारण ते काढल्याशिवाय आपल्याला रिझल्ट मिळणार नाहीयेत. म्हणून आपण आजचं जे सेशन आहे ते सेशन घेणार आहोत सेल्फ हिलिंग टेक्निक्स. ही जी सेल्फ हिलिंग टेक्निक तुम्हाला मी सांगणार आहे ती जबरदस्त टेक्निक आहे, खूप जबरदस्त टेक्निक आहे. माझ्याकडे तशा भरपूर टेक्निक्स आहेत. मी काही टेक्निकची तुम्हाला नावं सांगेन. एक तुम्ही कदाचित ऐकला असाल तर EFT नावाची टेक्निक असते. ओके, इमोशनल फ्रीडम टेक्निक जे असते त्याला EFT म्हणतो आपण. ती EFT नावाची टेक्निक आहे, ज्यानं तुम्हाला निगेटिव्हिटी बाहेर काढता येते. त्यानंतर जापनीज प्रेशर पॉईंट टेक्निक आहे. त्यानंतर 478 नावाची टेक्निक आहे. त्यानंतर एन्कॅन्टेशन करू शकतो आपण. ओके, भरपूर अशा टेक्निक्स आहेत ज्या टेक्निक्स आपण वापरून निगेटिव्हिटी बाहेर काढता येते. पण आज मी जी तुम्हाला टेक्निक करवून घेणार आहे ती टेक्निक तुम्ही आतापर्यंत कधीही अनुभवली नसणार आहे, हे मला गॅरंटी आहे. आणि जी तुम्ही ऐकल्यानंतर, तुम्ही हे पूर्ण फील केल्यानंतर तुम्हाला तुमची निगेटिव्हिटी नक्की बाहेर पडणार आहे. त्यासाठी मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन आणि ही जी गोष्ट आहे ना, ती गोष्ट आहे हवाई नावाच्या आयलंडवरची.
हवाई नावाचं आयलंड तुम्ही ऐकलं असाल. अमेरिका जे आहे ना, अमेरिकेच्या शेजारी हवाई नावाचं एक बेट आहे. आणि त्या हवाई नावाच्या बेटावरती ही घडलेली ट्रू स्टोरी आहे. खरी घटना आहे ती. ही खरी घटना कशावरनं, हे कन्फर्म कशावरनं होतं मी थोडक्यात सांगतो. 2007 मध्ये एक जो विटाले नावाचे ग्रहस्थ आहेत. जो विटाले कोण आहे ते पण तुम्हाला सांगतो. द सिक्रेट नावाचा जर तुम्ही मूवी बघाल, तर द सिक्रेट नावाच्या मूवीमध्ये जो विटाले हे एक प्रेझेंटर आहेत. म्हणजे त्यांनी आपले विचार तिथं मांडलेले आहेत. जो विटाले, JOEVITALE, तुम्ही सर्च करा जो विटाले. तर जो विटाले एक सायकॉलॉजिस्ट आहेत. त्यांनी एक पुस्तक लिहिले. पुस्तकाचं नाव आहे झिरो लिमिट्स. झिरो लिमिट नावाचे एक पुस्तक आहे जे त्यांनी लिहिलेलं आहे. आणि त्या पुस्तकात त्यांनी ही स्टोरी सांगितलेली आहे. म्हणजे द सिक्रेट नावाच्या मूव्ही मधले जे प्रेझेंटर आहेत जो विटाले, त्यांनी 2007 मध्ये पुस्तक प्रकाशित झालं त्यांचं झिरो लिमिट. आणि त्यांनी त्यामध्ये ह्या स्टोरीचा उल्लेख केलेला आहे. ही स्टोरी कधीची आहे? ही स्टोरी आहे 1980ची, 1980ची ही स्टोरी आहे. ही स्टोरी सगळ्यांना ऐकायला आवडेल. खूप छान स्टोरी आहे. तुम्ही विश्वास ठेवणार नाही, पण इतकी जबरदस्त स्टोरी आहे ती, की तुमचं लाईफ सगळं चेंज होऊन जाईल. तर ती स्टोरी आपण ऐकूया. हवाई नावाचं आयलंड, आणि त्या हवाई नावाच्या आयलंडवरती एक कला एक कला शिकवली जात होती. आणि ती कला जी आहे त्या कलेची ही स्टोरी आहे. त्या हवाई नावाच्या बेटावरती एक मेंटल हॉस्पिटल होतं. आणि ते मेंटल हॉस्पिटल जे आहे ना, ते क्रिमिनली इन्सेन पीपलचं होतं. म्हणजे जे गुन्हेगार आहेत आणि त्यात मेंटल पेशंट्स आहेत, त्या गुन्हेगार आणि मेंटल पेशंट्सचं ते हॉस्पिटल होतं. आणि त्या हॉस्पिटलमध्ये इतके घाणेरडे रुग्ण होते, जे दुसऱ्याला इजा करायचेच, स्वतःला पण इजा करायचे. आणि कुठल्या नर्सला, कुठल्या वॉर्ड बॉयला, कुठल्या डॉक्टरला सुद्धा सोडत नव्हते. म्हणजे त्यांना पण ते त्रास द्यायचे. त्यांना अक्षरशः साखळ दंडामध्ये, म्हणजे पूर्ण असे ते पॅक, जसं आपण तेरणममध्ये तुम्ही सलमान खानला बघितलं असेल ना, सगळं त्याला पॅक करून टाकलेलं आहे. ओके, त्याला चेन वगैरे लावून, तसं त्यांना सगळ्यांना बांधून ठेवलं जायचं. कुठलेही औषधं द्या, काही द्या, त्यांच्यावर काही परिणाम होत नव्हता. तिथं कोणीही डॉक्टर, कुठलाही नर्स, कुठला वॉर्ड बॉय काम करायला तयार नव्हता. आणि तिथं एका डॉक्टरचं बदली झाली. ते डॉक्टर होते डॉक्टर ह्यू लेन, HEWLEN. डॉक्टर ह्यू लेन नावाचे एक डॉक्टर होते, ज्यांची तिथं बदली झाली. त्यांचं पूर्ण नाव सांगायला गेलं तर इहाल काला ह्यू लेन असं नाव आहे. तुम्ही नंतर गुगल करू शकता, काय अडचण नाहीये. तर इहाल काला ह्यू लेन नावाच्या डॉक्टरची तिथं बदली झाली. आता साहजिकच आहे, त्या हॉस्पिटलमध्ये, म्हणजे आपण पण बघा की, आपण पण समजा एखाद्या प्रोफेशनमध्ये असतो आणि आपण समजा बदली करून जाणार असेल, तर आम्ही विचार करतोय ती शाळा कशी आहे, तिथं राहणीमान कसं आहे. मग आपण छानपैकी मंत्र्यांना वशील लावणार की जरा तिथले बदली आमचे थांबवा, आपण दुसरीकडे कुठेतरी शिफ्ट होऊया. हे आपल्याकडे सगळं चालतं. पण डॉक्टर हुईलेननं जेव्हा ते बघितलं की असं असं हॉस्पिटल आहे, क्रिमिनली इन्सेन पीपल आहेत, विकृत स्वभावाचे आहेत, तरीही त्या माणसानं तिथं जाण्याचा निर्णय घेतला. आणि तो निर्णय त्याचा योग्य ठरला. तो तिथे जॉईन झाला. जॉईन झाल्यानंतर त्याने ती सगळी परिस्थिती बघितली. अक्षरशः परिस्थिती पूर्ण हाताबाहेर गेली होती. ते सगळेच्या सगळे पेशंट जे ते विकृत होते, विक्षिप्त होते. आणि तरी सुद्धा त्यांनी ह्या सगळ्यांना मी बरं करू शकतोय हा विश्वास दाखवला. आणि फक्त विश्वास दाखवला नाही, तर त्यांनी त्या सगळ्याच्या सगळ्या पेशंटना बरं केलं फक्त 2 वर्षात. आणि त्या 2 वर्षात ते सगळ्याच्या सगळं हॉस्पिटल बंद झालं, कारण एकही पेशंट तिथं शिल्लक राहिला नाही. सगळ्याच्या सगळ्या पेशंटना डिस्चार्ज मिळाला, ते सगळे बरे झाले आणि ते हॉस्पिटल बंद करावं लागलं. मग लोकांना प्रश्न पडला की 2 वर्षामध्ये डॉक्टर हुईल यांना केलं काय? तर तुम्हाला सांगून खूप नवल वाटेल की डॉक्टर ह्युलेंडनं एकाही पेशंटला डायरेक्ट तपासलं नाही. त्या काय करायचे डॉक्टर ह्युलेन, एका त्यांच्या केबिनमध्ये बसायचे. केबिनमध्ये बसल्यानंतर त्या सगळ्या फाईल्स ज्या आहेत, त्या पेशंटच्या सगळ्या फाईल्स ते नजरेसमोर ठेवायचे. फाईल्स वाचायचे आणि काहीतरी पुटपुटत राहायचे. कायम काही ना काही ते पुटपुटत राहायचे. आणि ते पुटपुटत दररोज त्यांचा तोच कार्यक्रम. त्याने कुठल्याही पेशंटला भेटले नाहीत, काही नाहीत. फक्त केबिनमध्ये जाऊन बसायचे आणि फक्त त्या फाईल चाळायचे आणि काहीतरी पुटपुटायचे. आणि नंतर 2 वर्षानंतर हॉस्पिटल बंद झालं. जो विटालेनी जेव्हा हे लिहिलं जो विटालेनी जेव्हा हे लिहिलं त्या पुस्तकामध्ये, त्यावेळी लोकांना कळलं की हे काय होतं. तर ह्यू लेननं 4च वाक्य कंटिन्युअसली पुटपुटली होती. ती 4 वाक्य होती: आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. मी 4 वाक्य परत रिपीट करतोय: आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी,
थँक्यू, आय लव्ह यू. ही 4 वाक्य ते कंटिन्युअसली पुटपुटत राहिले आणि त्यानंतर हे सगळे सगळे पेशंट बरे झाले. मी थोडंसं मुद्दाम त्याच्याबद्दल अजून जरा एक्सप्लेनेशन देईन आणि मग तुम्हालाही तो अनुभव देईन, ज्या अनुभवासाठी तुम्ही इथं एकत्र आला आहात. तर आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू ह्या 4 शब्दांचा अर्थ काय आहे? तर डॉक्टर ह्यू लेनना माहिती होतं, हवाई नावाच्या बेटावरती खूप प्राचीन टेक्निक होती ती, किती वर्षापूर्वीचे कोणालाही माहित नाहीये. तर त्या हवाई नावाच्या बेटावरती जेव्हा भांडण तंटे व्हायचे, ते भांडण तंटे सोडवण्यासाठी ही टेक्निक वापरली जायची. म्हणजे सगळ्या लोकांना एकत्र केलं जायचं आणि हे 4 शब्द जे आहेत, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू आणि आय लव्ह यू, हे म्हटलं जायचं. हे काय आहेत? आय एम सॉरी आपण कुणाला म्हणतोय? आय एम सॉरी आपण दुसऱ्या कोणाला म्हणत नाहीये. आय एम सॉरी फक्त स्वतःला म्हणतोय. मला माफ कर. कारण त्या विचारानं माझी ऊर्जा कमी झालेली आहे. ती ऊर्जा मला वाढवायची आहे. त्यामुळे मला माफ कर. मला क्षमा कर. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू सुद्धा आपण स्वतःला म्हणतोय, कारण आपण प्रत्येक वेळी निगेटिव्हिटी आपण अट्रॅक्ट करत नाहीये. आपण पॉझिटिव्हिटी सुद्धा अट्रॅक्ट करतोय. काही काही पॉझिटिव्ह गोष्टी होतात, सक्सेसफुल गोष्टी होतात, त्यासाठी आपण थँक्यू म्हणतोय आणि आपल्याला आपण आय लव्ह यू सुद्धा म्हणतोय. तरी 4 वाक्य जे आहेत ती कुणालाही म्हणायची नसतात, ती फक्त आणि फक्त आपल्यासाठी म्हणायची असतात. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आणि 4 वाक्य म्हणून डॉक्टर हुईलंडनं सगळं सगळं हॉस्पिटल बंद केलं. मला फक्त एकच करायचं आहे, तुम्ही तुमच्या मनामधल्या निगेटिव्ह भावना ज्या आहेत त्या बाहेर काढू शकता जस्ट बाय फॉलोइंग दीज 4 स्टेटमेंट्स. आणि ज्यांना ज्यांना आत्ता इन्स्टंट निगेटिव्हिटी बाहेर काढायची आहे, त्यांनी त्यांनी हात रेज करा किंवा आय म्हणून टाईप करा. डॉक्टर ह्यूलेंडनं जी जी गोष्ट केली, ती सगळीच्या सगळी गोष्ट फॉलो करून तुम्हाला आत्ताच्या आत्ता मोकळं व्हायचं आहे. सगळे मनामधले जे काही ताण तणाव, स्ट्रेस, एन्झायटी आहे, ती सगळी सगळी क्षणात बाहेर काढायची आहे. आतापर्यंत निगेटिव्हिटी जी जपून ठेवली होती, ती सगळी सगळी निगेटिव्हिटी आत्ताच बाहेर काढून टाकायची आहे. यापैकी किती जणांना आज आनंदाचे अश्रू पाहिजे आहेत? म्हणजे डोळ्यामधून घळा 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 पाणी येईल. तुमच्या सगळ्या सगळ्या निगेटिव्हिटी, ट्रॉमा जे आहेत, ते सगळे सगळे बाहेर पडतील डोळ्यातून तुमच्या. किती जणांना हे हवं आहे? किती जण असे आहेत ज्यांना आज कित्येक वर्षापूर्वीपासूनची गाढ झोप जी आहे, ती गाढ झोप अपेक्षित आहे? आज किती जणांना असं मोकळं होऊन, हलकं होऊन, छानपैकी लहान बाळासारखं झोपायचं आहे? टाईप करा आहे. तर आज आपण हे छानपैकी हे मेडिटेशन करायचं आहे. पण हे मेडिटेशन करण्यापूर्वी मला तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे, की जवळपास आपण 15 ते 20 मिनिटं आपण हे मेडिटेशन करून घ्यायचं आहे. आणि हे 15 ते 20 मिनिटं मेडिटेशन तुम्ही खूप शांतपणे करायचं आहे. आजूबाजूच्या तुमच्या सगळ्या आप्तेष्टांना सांगा, घरच्यांना सांगा, की मला 15-20 मिनिटं अजिबात डिस्टर्ब करू नको. कोणताही विचार डोक्यात आणू नका. फक्त आणि फक्त फोकस करा माझ्या बोलण्यावर. कारण मी जे बोलणार आहे ते तुम्हाला फील झालं पाहिजे. ज्यांनी 100% फिलिंग्स नाही करतील ना, त्यांना नक्की याचा फायदा होणार. आय गॅरंटी यू. कारण कालचे जे तुम्ही टेस्टिमोनियल बघितला असाल ग्रुप्सवरती, तर ते इतके मोकळे झालेत. भरपूर लोक व्यक्त झाली नाहीत. मला दुसऱ्या दिवशी इतके फोन आले, की सर आम्हाला बोलायला येत नव्हतं. मला कळत नव्हतं काय बोलू. म्हणून मी त्याच फेजमध्ये झोपणं पसंत केलं. आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी मोकळे होऊन बोलले, की सर इतका छान अनुभव होता आणि आम्हाला हे पुन्हा पुन्हा ऐकायला आवडेल. तर माझ्या काही कंडिशन्स आहेत. मला रिक्वेस्ट आहे, तुम्ही इथून पुढचे 15 ते 20 मिनिटं सगळ्यांनी कॅमेरावरती येणं बंधनकारक आहे. प्रत्येकाने कॅमेरावरती या. कारण आम्हाला ऑब्झर्व करायचं आहे किती जण असे आहेत ज्यांना हे मनापासून फील होतंय. त्यामुळे प्रत्येकाला एक रिक्वेस्ट आहे, की तुम्ही कॅमेरावरती या, ऑन कॅमेरा या. आम्हालाही ते म्हणजे मला कळलं पाहिजे, की मी जे देतोय ते योग्य देतोय की नाही देतोय. त्यामुळे प्रत्येकाला एक रिक्वेस्ट आहे, की तुम्ही छानपैकी कॅमेरावरती यायचं आहे. आणि अजून एक आहे, मी एक म्युझिक प्ले करणार आहे. ते म्युझिक तुम्हाला सगळ्यांना ऐकू आलं तर फक्त थम्स अप द्या. म्युझिक मी प्ले करतोय. ओके. म्युझिक ऐकू तर सगळ्यांना? तुम्ही थम्स अप. माझा आवाज आणि म्युझिकचा आवाज दोघांना सुद्धा क्लिअर आहे? ओके. थँक्यू फॉर कन्फर्मिंग. ज्यांना म्युझिक ऐकू येत नाहीये तुम्ही टेन्शन घेऊ नका. कारण कदाचित तुमच्या मोबाईलची सेटिंग, तुमच्या झूमची सेटिंग थोडीशी चेंज असेल, त्यामुळे होत असेल. म्युझिकचं टेन्शन घेऊ नका. तुम्ही फक्त आणि फक्त माझ्या बोलण्यावर लक्ष ठेवा. सगळ्यात महत्वाचं, कितीही
कितीही त्रास झाला, कितीही तुम्ही मनामधून म्हणजे रडलात अक्षरशः, तरी सुद्धा कॅमेरा बंद करू नका. फुल 100% फिलिंगने हे सगळं करा. तुम्हाला बेस्ट ऑफ बेस्ट अनुभव मिळेल. तुम्ही आज कित्येक दिवसापासूनची तुमची इच्छा जी आहे गाढ झोपी जायची, ती पूर्ण होईल. आय गॅरंटी यू. मी इथून पुढे सगळं पूर्ण मेडिटेटिव्ह फेज मध्ये जायचं आहे. शांत, अगदी काम क्वाईट, डोळे बंद करून हे सगळं सेशन करायचं आपल्याला. मला सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की आपण छानपैकी ताठ बसा, पाठीचा कणा ताठ ठेवा, डोळे बंद करा. आपल्याला 4-7-8 टेक्निक करायची आहे. म्हणजे 4 सेकंद आपण श्वास घ्यायचा आहे, 7 सेकंद होल्ड करायचा आणि 8 सेकंद आपण रिलीज करायचा आहे. कुणीही कॅमेरा बंद करू नका, फक्त आणि फक्त हे फिलिंग समजून घ्या. एक खोलवर श्वास घ्या, पाठीचा कणा ताठ, चेहऱ्यावरती मस्त स्माइल. खोलवर श्वास, होल्ड, रिलीज. पुन्हा एकदा खोल श्वास घ्या, 4 सेकंद श्वास आत, पॉझिटिव्हिटी इन, होल्ड, होल्ड करून ठेवा ते सगळं. तो श्वास जो घेतलेला आहे तो होल्ड करून ठेवा 7 सेकंद, रिलीज, निगेटिव्हिटी रिलीज. 8 सेकंद हळूवार श्वास सोडा. वन लास्ट टाइम, टेक अ डीप ब्रेथ, होल्ड, रिलीज. शांत, रिलॅक्स युअर बॉडी. मी जे इथून म्हणायला सांगेन ते तुम्ही मनातल्या मनात म्हणायचं आहे. जे मी इमॅजिन करायला सांगेन ते सगळं सगळं तुम्हाला इमॅजिन करायचं आहे. ज्या ज्या गोष्टी मी तुम्हाला करायला सांगेन कल्पनेमध्ये, त्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. आता म्हणा माझ्यासोबत, मनातल्या मनात म्हणा, मी माझ्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी घेतो आहे. मी कबूल करतो आहे, जे काही माझ्यासोबत झाले किंवा होणार आहे याला कुठेतरी मीच जबाबदार आहे. माझ्या आयुष्यात आतापर्यंत जे जे चांगलं घडलेलं आहे, जे जे वाईट घडलेलं आहे, त्याला दुसरं कुणीही जबाबदार नाहीये. फक्त आणि फक्त माझ्यामुळेच ते माझ्या वाट्याला आलेलं आहे, याची मला कल्पना आहे. माझ्या या निगेटिव्ह ऊर्जेमुळेच हे सगळं घडलेलं आहे. जे जे प्रॉब्लेम मी फेस करतोय ते सगळं माझ्या मधल्या निगेटिव्ह ऊर्जेमुळे झालेलं आहे. आणि मला माहिती आहे ऊर्जेचं रूप बदलता येतं. एनर्जी एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करता येते. निगेटिव्ह ऊर्जा पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट करता येते, हे मला माहिती आहे. आणि मी ते करण्यासाठी आता पूर्णपणे तयार आहे. निगेटिव्हिटी मधून 100% पॉझिटिव्हिटी गेन करायला मी तयार आहे. आणि यासाठी मी स्वतःला या युनिव्हर्सकडं, या विश्वाकडं, या ब्रह्मांडाकडं 100% सोपवत आहे. मी सरेंडर करतो आहे स्वतःला या ब्रह्मांडाकडे, या युनिव्हर्सकडं. मोठा दीर्घ श्वास घ्या, नाकातून रिलीज. आता मी जी कल्पना करायला लावेन ती तुम्ही करायची आहे. जे बोलायला सांगेन तुम्ही ते मनातल्या मनात बोलायचं आहे, पण पूर्ण 100% फिलिंग्स न. कारण फिलिंग्सच आहेत ज्या आपण विश्वाशी कनेक्ट व्हायला कारणीभूत असतात. पुढची 10 सेकंद मी काहीही बोलणार नाही, चुप्प बसणार आहे. तुम्ही फक्त आणि फक्त म्युझिक वरती कॉन्सन्ट्रेट करा. 10 सेकंद फक्त. आता सर्वांनी आपल्या कल्पनेत आपल्या आईला बघायचं आहे. आपली आई, तिचा हसरा चेहरा तुम्ही डोळ्यासमोर आणायचा आहे. आपली आई हयात असो वा नसो, त्यांना काहीही फरक पडत नाहीये. तुम्हाला तिचा हसरा चेहरा डोळ्यासमोर आणायचा आहे. आई किंवा आईचा दर्जा ज्या ज्या व्यक्तीला तुम्ही देताय, त्या व्यक्तीचा हसरा चेहरा तुम्ही डोळ्यासमोर आणा. आणि मी जेव्हा जेव्हा तुम्हाला आई म्हणून हाक मारेन, त्यावेळी तुम्ही आईला ज्या हाकेनं
बोलवता आई, मम्मा, मम्मी, ज्या नावानं तुम्ही आईला हाक मारताय ते नाव तुम्ही घ्यायचं. मी जेव्हा जेव्हा इथून पुढे आई म्हणेन त्यावेळी मी जे जे करायला सांगेन ते सगळं सगळं तुम्हाला करायचं आहे. अगदी कल्पनेत करायचं आहे, अगदी मनापासून. आपल्या आईचा हसरा चेहरा डोळ्यासमोर आणून आपण आईशी बोलायचं आहे. माझ्या मागे मागे म्हणा, आई मला माफ कर, आय एम सॉरी. तुला समजून घेण्यात मी कुठेतरी कमी पडलो, आई मला माफ कर. अनेकदा मी तुझं मन दुखावलं, आई मला माफ कर. तुझी काळजी घेण्यात मी कुठंतरी कमी पडलो आहे, त्यासाठी मला माफ कर. तुझ्या तब्येतीकडे म्हणावं तितकं लक्ष मी नाही दिलं आहे, प्लीज फॉरगिव्ह मी. मला क्षमा कर, मला माफ कर. तुला म्हणावं तितका मी वेळ नाही दिला आहे, त्यासाठी मला माफ कर. तुझ्यावर कित्येकदा रागराग केला, चिडचिड केली, तुला जुन्या विचारांची तुला गावंढळ म्हटलं, त्यासाठी मला माफ कर आई. कळत न कळत माझ्याकडून तुझा अपमान झाला, तू सहन केलीस, त्यासाठी मला सॉरी आई. मी माफी मागतो तुझी. तुला कित्येकदा मी इग्नोर केलं, त्यासाठी मला माफ कर आई. पण आई मला आज तुला मनापासून थँक्यू सुद्धा म्हणायचं आहे, त्या सगळ्या गोष्टींसाठी. लहानपणापासून माझ्यासाठी जे केलीस तू, त्या सगळ्या गोष्टींसाठी मला तुला थँक्यू म्हणायचं आहे. तू इतक्या त्रासातून मला जन्म दिलास, मला 9 महिने तुझ्या पोटामध्ये मला ठेवलीस आणि मला जन्म दिलास, त्यासाठी तुला मला थँक्यू म्हणायचं आहे. माझ्यासाठी तू स्वतःच्या शरीराचा त्याग केलास आई, त्यासाठी मला तुला थँक्यू म्हणायचं. माझ्यावरती निरपेक्ष प्रेम केलीस, कोणतीही अपेक्षा न ठेवता, अगदी जन्मल्यापासून ते आतापर्यंत, आणि अजूनही तू माझ्यावर प्रेम करत राहिलीस, त्यासाठी थँक्यू आई. माझ्या आजारपणात तळ हाताच्या फोडासारखं मला जपलीस आई. तू कधी कधी उपाशी राहून मला जेऊ खाऊ घातलीस, त्यासाठी थँक्यू आई. इतके दिवस ही मनामध्ये मी ताटून ठेवलं होतं, ते आता मी मोकळा होतोय आई. मला तुला मनापासून म्हणायचंय, माझं तुझ्यावर खूप 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 प्रेम आहे. मला व्यक्त व्हायचंय तुझ्या समोर, म्हणून तुला मी अगदी मनापासून म्हणतोय, आय लव्ह यू आई, आय लव्ह यू. जे जे माझ्यासाठी केली त्या सगळ्यासाठी मी तुला म्हणतोय, आय लव्ह यू आई. आपल्या आईला घट्ट मिठी मारा कल्पनेत, अगदी घट्ट मिठी मारा कल्पनेत, आणि म्हणा तिला, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू आई, आय लव्ह यू. एक मोठा दीर्घ श्वास घ्या, नाकातून रिलीज. सर्वांनी आता आपल्या डोळ्यासमोर आपल्या वडिलांचा हसरा चेहरा डोळ्यासमोर आणायचा आहे. वडील हयात असो वा नसो त्यांना काही फरक पडत नाहीये, पण तुम्ही वडिलांचा हसरा चेहरा डोळ्यासमोर आणा. वडील किंवा वडिलांचा दर्जा ज्या व्यक्तीला देताय, त्या व्यक्तीचा हसरा चेहरा डोळ्यासमोर आणा. जसं आईशी बोललो आपण, तसं आपण आता बाबांची मन मोकळं बोलायचं आहे. कारण आईशी तर आपण भरपूर बोलतो, पण बाबांची बोलणं राहून जातं. ही संधी आहे आपल्याला बाबांशी बोलायची. मनापासून म्हणा बाबांसाठी, बाबा आय एम सॉरी, मला माफ करा, मला माफ करा बाबा, मी कुठेतरी कमी पडलो तुम्हाला समजून घेण्यात, त्यासाठी मला माफ करा. तुम्हाला मी खूप कमी महत्व दिलं बाबा, तुम्हाला खूप कमी वेळ दिला बाबा, यासाठी मला माफ करा. माझ्या सगळ्या इच्छा तुम्ही पूर्ण केलात, पण तुमचं आयुष्य जे आहे ते तुमचं आयुष्य आमच्यासाठी अक्षरशः तुम्ही त्याग केलात आयुष्याचा, पण याची जाणीव कुठेतरी मी कमी ठेवली, यासाठी मला माफ करा बाबा. मला माफ करा, तुमच्या आजारपणात मला तुमची म्हणावी तितकी सेवा नाही करता आली, त्यासाठी मला माफ करा बाबा. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. माझ्याकडून तुमच्या आवडी निवडी करायच्या राहून गेला बाबा, तुमच्या भरपूर इच्छा अपूर्ण राहिल्या, पूर्ण करता आल्या नाहीत मला, त्यासाठी मला माफ करा, प्लीज फॉरगिव्ह मी. म्हणावं तितका मला वेळ देता आला याला, त्यासाठी मला माफ करा बाबा. कित्येकदा मी माझ्या जबाबदारीपासून पळत राहिलो बाबा, आय एम सॉरी. पण बाबा मला आज तुला थँक्यू सुद्धा म्हणायचं आहे. थँक्यू यासाठी की अगदी
लहानपणापासून आतापर्यंत जे 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 काही केलं त्या सगळ्यासाठी बाबा मला तुम्हाला थँक्यू म्हणायचं आहे. मला जन्म देण्याचा निर्णय घेतला त्यासाठी पहिल्यांदा थँक्यू बाबा. तुम्हीही मला आईसोबत तळ हाताच्या पुढाकार जपलात. तुम्ही जी केलेली चिडचिड होती ती माझ्यासाठीच होती मला कळतंय बाबा, त्यासाठी मला थँक्यू म्हणायचं तुम्हाला. मला लहानाचं मोठं केलात, मला शिकवलात, स्वतःच्या पायावरती उभं केलं त्यासाठी बाबा थँक्यू. तुम्ही जे केलेलं आहात ते कुणीही करू शकत नाहीये मला माहिती आहे बाबा. या सगळ्यासाठी मला थँक्यू म्हणायचं तुम्हाला. मला तुम्हाला बाबा एक गोष्ट सांगायची आहे. मी आईशीही बोलत राहिलो पण तुमच्याशी बोलणं राहून गेलं. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे बाबा. मला मनापासून तुम्हाला आय लव्ह यू म्हणायचं आहे. आय लव्ह यू म्हणायचं मला तुम्हाला बाबा. आपल्या बाबांना घट्ट मिठी मारा आणि बाबांना म्हणा आय लव्ह यू बाबा, आय लव्ह यू, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू बाबा, आय लव्ह यू. एक मोठा श्वास घ्या. नाकातून रिलीज. आता आता आपण अशा एका व्यक्तीसाठी ही पुढची प्रक्रिया करणार आहे जी व्यक्ती तुम्हाला अजिबात आवडत नाही. त्या व्यक्तीला किंवा त्या परिस्थितीला बघितल्या बघितल्या तुमची तळपायाच्या मस्तकाला जाते. कारण आपण ही प्रोसेस करून त्या व्यक्तीला आपल्या मनातून आपल्या हृदयातून कायमचं बाहेर टाकून द्यायचं आहे. यासाठी आपल्याला हे करायचं आहे. त्या व्यक्तीसाठी, त्या व्यक्तीला आपल्याला सॉरी म्हणायचं आहे. त्या व्यक्तीला आपण खरं सॉरी म्हणत नाहीये, आपण सॉरी म्हणतो स्वतःला. कारण त्या व्यक्तीमुळे आपण स्वतःची ऊर्जा कमी केली. त्यासाठी त्या व्यक्तीचं नाव घेऊन आपण सॉरी म्हणायचं, आय लव्ह यू सुद्धा म्हणायचं आहे, थँक्यू सुद्धा म्हणायचं आहे. कारण त्या व्यक्तीची सगळीच्या सगळी मलिनता आपल्या मनातून बाहेर काढायचं आहे. म्हणून त्या व्यक्तीचा त्या परिस्थितीचा हसरा चेहरा डोळ्यासमोर आणणार आणि त्याच्याशी आपलं संभाषण करायचं आहे. अशी जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला डोळ्यासमोर आणा, त्या हसरा चेहरा डोळ्यासमोर आणा आणि माझ्या सोबत रिपीट करा. त्याला म्हणा मला माफ कर. मी गृहीत धरलं की फक्त तू एकटाच चुकतोयस. कदाचित माझी ही चूक असू शकते हे मी कधी गृहीतच धरलं नाही. त्यासाठी मला माफ कर. मला माफ कर कारण तुझा विचार करून मी माझी ऊर्जा कमी केली नाही. ती ऊर्जा मला वाढवायची, माझी ऊर्जा मला वाढवायची आहे. त्यासाठी मला माफ कर. मी कबूलच नाही केलं की माझी कुठेतरी छोटीशी चूक असेल. मी फक्त एकाच दृष्टिकोनातून बघत राहिलो. त्यासाठी मला माफ कर. प्लीज फॉरगिव्ह मी. ही परिस्थिती जी आहे ती परिस्थिती फक्त तू नाही मीही कारणीभूत आहे ही परिस्थिती निर्माण करायला. त्यासाठी आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. मी तुला खूप घाण घाण बोललो, शिव्या दिल्या, खूप वाईट बोललो, त्यासाठी आय एम सॉरी. पण मला ही आता सगळीच्या सगळी निगेटिव्हिटी हृदयातून बाहेर काढायची आहे. त्यासाठी मी तुला थँक्यू सुद्धा म्हणतोय. थँक्यू यासाठी तुला म्हणतोय की तुझ्यामुळं खरी दुनियादारी मला कळली. तू आहेस म्हणून मला कळलं की ही दुनिया कशी आहे. यासाठी मला तुला थँक्यू म्हणायचं आहे. त्या सगळ्या अनुभवांसाठी मला तुला थँक्यू म्हणायचं आहे. मला तुला आय लव्ह यू सुद्धा म्हणायचं आहे. कारण तुला माझ्या मनातून बाहेर काढल्यानंतर मी मोकळा होणार आहे. अगदी परमोच्च शिखरावर जाणार आहे मी. त्यासाठी मला मोकळं व्हायचं आहे. म्हणून मी तुला म्हणतोय आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. त्या व्यक्तीला घट्ट मिठी मारा तुमच्या कल्पनेत, घट्ट मिठी मारा कल्पनेत आणि म्हणा आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. कारण मला मुक्त व्हायचं आहे, मला मोकळं व्हायचं आहे, मला हलकं व्हायचं आहे. एक मोठा दीर्घ श्वास घ्या. नाकातून रिलीज. शेवटची 5 मिनिटं अतिशय महत्वाची. कारण तुम्ही अशा एका व्यक्तीशी बोलणार आहात, संभाषण करणार आहात, आपल्या मनातलं बोलणार आहेत ज्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्यात मोठं स्थान आहे. ती व्यक्ती तुमच्या आयुष्यातली सगळ्यात महत्वाची व्यक्ती आहे. आणि ती व्यक्ती दुसरी कुणी नाही आहे, तुम्ही स्वतः आहात. तुम्ही स्वतः आहात त्याच्याशी तुम्ही कित्येक वर्ष बोलला नाहीये. मला मनापासून स्वतःशी संभाषण करायचं आहे. त्यासाठी स्वतःचा हसरा चेहरा डोळ्यासमोर आणा. मस्त स्माइल असला तुमचा चेहरा डोळ्यासमोर आणा आणि त्याच्याशी तुम्ही बोलायचं आहे. म्हणा माझ्यासोबत आय एम सॉरी, मला माफ कर. कारण साऱ्या दुनियेचं करता करता तुझ्याकडे बघायचंच राहून गेलं. त्यासाठी सॉरी. मी तुला म्हणावा तितका वेळ नाही दिला. त्यासाठी आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी.
तुझी म्हणावी इतकी मी काळजी नाही घेतली, त्यासाठी आय एम सॉरी. मी अपराधी आहे तुझा, मला माफ कर. इतरांचं करता करता तुझ्याकडे बघायचंच राहून गेलं, त्यासाठी आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. तुला म्हणावं तितकं प्रेम नाही दिलं मी, तुझी म्हणावी इतकी काळजी नाही घेतली मी. दुसऱ्यांचा राग सुद्धा मी तुझ्यावरच काढत गेलो, त्यासाठी आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. पण आज मला कळलंय मी किती चुकलो आहे तुझ्याबद्दल. तुझ्याबरोबर मी खूप चुकीचं वागलो आहे. तुला म्हणावी इतकी प्रेरणा मी नाही दिली, इन्स्पिरेशन नाही दिली, महत्व नाही दिलं. तुझं मन नाही जपलं, तुझ्या आवडी निवडी नाही जपल्या माझ्याकडून. पण आता आता मला तुला थँक्यू म्हणायचं या सगळ्या गोष्टींसाठी. अगदी लहानपणापासून आतापर्यंत अखंडित तू माझी साथ दिलास, त्यासाठी मला तुला थँक्यू म्हणायचं आहे. माझ्या आजारपणात तू माझ्या सोबत कायम राहिलास, त्यासाठी मला तुला थँक्यू म्हणायचं आहे. आणि हे कोरोना सारख्या इतक्या महाभयंकर परिस्थितीमध्ये सुद्धा तू माझी साथ सोडला नाहीस, त्यासाठी तुला मनापासून थँक्यू म्हणायचं आहे. कितीही लोक बोलली तरी तू माझ्यासोबत कायम अखंडित उभा राहिलास, त्यासाठी तुला थँक्यू म्हणायचं आहे. त्या सगळ्या अनुभवांसाठी थँक्यू. चांगल्या वाईट सगळ्या अनुभवांमध्ये तू सोबत होतास, म्हणून मी आतापर्यंत इथपर्यंत आलेलो आहे, त्यासाठी थँक्यू. थँक्यू या संधीसाठी, या ऊर्जेसाठी थँक्यू. मी आज तुला मन मोकळेपणाने एक गोष्ट बोलणार आहे. कुणी तुझ्यावर विश्वास ठेवो या न ठेवो, कुणी तुझ्यावर प्रेम करो या न करो, तुझी काळजी घेऊ या न घेऊ, पण मी घेणार. मी तुला वचन देतो आहे की तुझी मी शेवटच्या श्वासापर्यंत काळजी घेणार, तुझ्यावर प्रेम करणार, तुला महत्व देणार. मी प्रॉमिस करतो तुला, मनापासून म्हणा स्वतःला आय लव्ह यू. आपले दोन्ही हात क्रॉस करून खांद्यावर ठेवा. घट्ट मिठी मारा स्वतःला, क्रॉस करून खांद्यावर ठेवा. घट्ट मिठी मारा स्वतःला आणि म्हणा आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू. आय लव्ह यू. आय लव्ह यू. आय लव्ह यू. आय लव्ह यू. फक्त आय लव्ह यू म्हणत राहा. म्हणजे 30 सेकंद मी काही बोलणार नाही आहे, फक्त आणि फक्त शांत राहणार आहे. मी फक्त ही पुढची 30 सेकंद शांत बस. हाताला हात रब करा, चेहरा डोळा मस्तकाला लावा आणि आपले डोळे हळूच उघडा. एक शब्द जो तुम्हाला आत्ता तुमच्या डोक्यात येतो, तो शब्द तुम्ही लिहायचा चॅट बॉक्समध्ये. ज्या शब्द आता हे सगळं केल्यानंतर तुम्हाला जे जे फील झालं, तो एक शब्द तुम्ही त्या चॅट बॉक्समध्ये लिहा. जे जे तुम्हाला फील झालेलं आहे. रिलॅक्स. कुणाला आपल्या भावना व्यक्त करायच्या आहेत, आपण एक 3 ते 4 शेअरिंग घेऊया. रेज युअर हँड. तिथं हँडरेजचं बटन आहे, त्या हँडरेजचं बटन मारा. हँडरेजचं बटन मारा. आपण एक 3 ते 4 शेअरिंग घेऊया. फिलिंग व्हेरी नाईस, रिलॅक्स. त्या आठवण करून दिला, पॉझिटिव्ह एनर्जी, शांत वाटलं. थँक्यू. थँक्यू फॉर द कमेंट्स. रिलीफ. आई वडील बद्दल चुकीचं बोललो असेल. माइंड बिकम फुल्ली सॅटिस्फाईड, फ्रेश. थँक्यू. रिलॅक्स, शांत वाटलं, रिलॅक्स. थँक्यू. मी आणि फक्त मी. आणि काळे सर, कोणाला बोलायचं आहे, हँडरेज करा.
आपण एक 3 ते 4 शेअरिंग घेऊया आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगेन की नेमकं हे काय असतं, कशी प्रोसेस असते. हँडरेजचं बटन आहे बघा तिथं. त्यांनी किंवा मी आता अनम्यूट करतोय, ज्याला बोलायचं आहे त्यांनी एक एक करून बोलू शकताय. नाळे सर, हा नमस्कार. बोला बोला सर. तर अगदी छान म्हणजे काय एक महत्वाचा विषय की आपण मोकळं होत नाही कधी. हां. स्वतः मोकळं झालं पाहिजे. आपण हे मोकळं होणं फार गरजेचं आहे ते मला आज समजलं. आणि खरोखर माझी आई आहे सोबत माझ्यासोबत. तुम्ही आईला घेतली ना, माझी आई हां. सोबत माझ्यासोबत आहे सर. नमस्कार नमस्कार. काय आणि मी तिला घेऊन बसलो आणि तेच तुम्ही काढलं. केवढं भाग्य आहे सांगा. हा? खूप छान सर. नमस्कार. नमस्कार नमस्कार. आणि म्हणजे जे तुम्ही विषय घेतला ती माझी आई सोबत माझ्या असून ते मी सगळं फील करायला लागलो. बरोबर. हा? खूप हे छान सर, खूप तुमचं छान. कौतुक आहे कारण तुम्ही जे प्रामाणिकपणे जे प्रयत्न केला त्याला यश आलं. हा? ओके आईंच्या डोळ्यात थँक्यू. सुद्धा पाणी आले. हो हो. ओके. थँक्यू सर, थँक्यू हा, फॉर हा, शेअरिंग सर. हा. ओके. अजून कोण आहे बोलणार आहे? गिरीश सर. गिरीश सर, तुम्ही खूप इमोशनल आहात. मी तुमच्यामुळं म्हणजे मी हायबापानं बोलतो पण एवढं मन मोकळं कधीच बोललो नाही. मी फील केलं, खूप छान फील केलं सर. थँक्यू सर. तो मी भावनाच व्यक्त नाही करू शकतो. थँक्यू. थँक्यू सर, थँक्यू फॉर शेअरिंग सर. थँक्यू. सोनल मॅम आहे तिथं. सोनल मॅम, तुम्ही बोलणार असेल तर. आपण डेली लाईफ मध्ये काहीतरी काहीतरी चुकतच असतो, स्वतःबरोबर पण आणि असं हे करताना अशा हे पण अशा वेळी मेडिटेशन आणि गायडेड हे केल्यामुळे थोडंसं इमोशनल व्हायला होतं, पण खूप रिलॅक्स वाटतं. थँक्यू मॅम, आपण थँक्यू. चुकतोय आणि आपल्या चुका आठवायला सुद्धा मदत होते आणि आपण कुठं चुकतोय हे सुद्धा कळायला मदत होते. ओके मॅम. थँक्यू फॉर शेअरिंग. अजून कोण बोलणार आहे? जो लास्ट एक आपण शेअरिंग घेऊया. बरं ठीक आहे. यापैकी किती जण आता आहेत ज्यांना हे जे आपण आज केलं ना, ते कंटिन्युअस करायचं आहे विथ मी. कारण दे शुड बी अ मेंटर. म्हणजे असं म्हणतात ना की आता विराट कोहली, सचिन तेंडुलकर खूप मोठे क्रिकेटर्स आहेत, पण त्यांना सुद्धा मेंटरची किंवा गायडन्सची गरज असते. तर असे किती जण आहेत ज्यांना हे कंटिन्यू करायचं आहे माझ्यासोबत. त्यांना आज जे फिलिंग झालं ते फिलिंग्स दररोज घ्यायचं आहे. कारण मगाशी म्हटलं जसं निगेटिव्हिटी बाहेर काढल्याशिवाय आपल्याला पॉझिटिव्ह गेन करता येत नाहीये. साधा आपण झऱ्याचं किंवा नदीचं पाणी पित असताना त्या नदीवरचा कचरा काढतो बाजूला आणि मग आपण पित असतो. तशी आपली निगेटिव्हिटी बाहेर काढल्याशिवाय आपल्याला पॉझिटिव्हिटी गेन करता येत नाहीये. आणि हे करणं खूप गरजेचं आहे. आपण काय काय करू शकतो? आपण अफर्मेशन घेऊ शकतोय, आपण विजन बोर्ड घेऊ शकतो, गोल सेटिंग करायचे आहेत. त्यासोबत आपल्याला खूप टेक्निक्स आहेत. म्हणजे छोटीच तुम्हाला ही सांगेन की वॉटर बॉटल टेक्निक असते. ही एक वॉटर बॉटल आहे, ब्लू बॉटल टेक्निक. ही काय आहे, कशी आहे, ह्याच्यावरती वर्ड्स होते बघा, आय एम नावाचे वर्ड्स होते. ते सगळे आता गेलेले आहेत. ते सगळे मी तुमच्याकडे करून घेऊ शकतोय. तुमचे थॉट्स, फिलिंग्स, ऍक्शन्स, बिलीफ्स हे सगळं आपल्याला करता येतं. लॉ ऑफ अट्रॅक्शन, मॅनिफेस्टेशन काय आहे हे सगळं आपण इमॅजिन करू शकतोय, घेऊ शकतोय. किती जणांना वाटतं की हे आपल्याला करायचं आहे? तुम्ही दिसतात आहे ना असं करतोय. टाईप करा आय. ओके. तर ही खूप जबर टेक्निक आहे. मी टेक्निक तुम्हाला सांगतोय नेमकी काय केले आपण. ह्या टेक्निकचं नाव आहे हो ओपोनोपोनो. टेक्निकचं नाव आहे हो ओपोनोपोनो. तुम्ही गुगल करा, पाहिजे सर्च करा हो ओपोनोपोनो. जेव्हा ही टेक्निक लोकांना कळली, 2007 नंतर ऍक्च्युअली कळली ती, आणि 2007 नंतर ही लोकांना कळल्यानंतर कितीतरी लोक असे आहेत ज्यांनी ही टेक्निक वापरून निगेटिव्हिटी बाहेर काढलेली आहे. फक्त निगेटिव्हिटी बाहेर काढली नाही तर पॉझिटिव्हिटी अट्रॅक्ट केलेली आहे. कित्येक लोक ही होप टेक्निक शिकवत आहेत.
म्हणजे आज मोठे मोठे मॅनिफेस्टर आहेत, ओके, मोठे मोठे मेंटर्स आहेत, जे ही टेक्निक शिकवून करोडो पैसे कमवत आहेत. म्हणजे आपल्याला ही टेक्निक कुठेही वापरता येते. इन्स्टंट निगेटिव्हिटी आली असेल तर ती बाहेर काढण्यासाठी खूप 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 मदत होतो या टेक्निकचा. तर ही टेक्निक जी आहे, ही टेक्निक पण मी जे आज घेतलं जस्ट द बेसिक, हे खूप बेसिक आहे आणि तुम्हाला या लेवलचं फिलिंग मिळालंय. आपल्याला याच्यापेक्षा पुढे जायचं आहे. आपला ऍडव्हान्स प्रोग्राम करायचे आहेत. तुम्हाला व्हिजन बोर्ड तयार करायचे आहेत. हे ऍडव्हान्स गेल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल खूप टाईपचे होपोनोपोनो असतात. वॉकिंग टॉकिंग होपोनोपोनो असते, ओके, स्टॅकिंग होपोनोपोनो असते, भरपूर असतात. हे सगळे आपल्याला करायचे आहेत. ओके. तर ॲडव्हान्स प्रोग्राम आपल्याला घ्यायचा आहे. काही लोकांनी ॲडव्हान्स प्रोग्रामसाठी रजिस्टर केलेलं आहे. बऱ्यापैकी आमचे क्लब मेंबर जे आहेत ते सगळ्यांनी केलेलं आहे. आणि मी तुम्हाला आता सांगतो, मी फक्त आणि फक्त 100 लोकांना घेणार आहे, कंटिन्यूस करणार आहे. 3 ऑक्टोबर पासून ते 31 ऑक्टोबर पर्यंत मी हे सगळं सेशन घेणार आहे. 3 ऑक्टोबर पासून, लक्षात ठेवा तारीख, 3 ऑक्टोबर पासून 31 ऑक्टोबर पर्यंत कंटिन्युअसली हे सेशन घेणार आहे, रात्री 10:30 ते 11. कारण दिवसभर आपल्याला आलेला स्ट्रेस, एन्झायटी, ताण तणाव जो आहे तो आपल्याला बाहेर काढून मग आपल्याला झोपायचं आहे शांतपणे. त्यामुळे रात्री 10:30 ते 11 आपल्याला हे सेशन घ्यायचे आहेत दररोज रात्री. आणि ते घेताना सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की हे फुकट मिळणार नाहीये. कारण मगाशी म्हटलं असे ऍडव्हान्स प्रोग्राम आहेत, मी सुद्धा याचे चार्जेस देऊन हे केलेलं आहे सगळं. आणि याची फी जी आहे ते बाहेरचे लोक भरपूर घेत आहेत, म्हणजे जवळपास 10,000 रुपये फी घेत आहेत. पण मी फी ठेवली होती फक्त 4,999 रुपये. आणि 4,999 सुद्धा खूप जास्त होतात, बिकॉज दिस इज माय फर्स्ट क्लास. आणि फर्स्ट क्लासमध्ये मी एवढं देऊ शकतो हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे मी ही फर्स्ट ऑफर प्राइस ठेवतोय 1999, म्हणजे 2,000 रुपये, फक्त 1,999 रुपये. आणि जवळपास 65 लोकांनी ऑलरेडी पैसे पे केलेले आहेत. फक्त 35 जागा शिल्लक आहेत. अनफॉर्च्युनेटली मला ते घेता येत नाही, कारण झूमचं लायसन्स माझं 100चं आहे सध्या. त्यामुळं तिथंपर्यंत मी घेऊ शकतो, त्याच्यापेक्षा जास्त घेऊ शकत नाहीये. त्यामुळं ज्यांना ज्यांना हे माझ्यासोबत करायचं आहे, तर त्यांनी मी एक तुम्हाला QR कोड पाठवतोय ऑलरेडी, जिथं आमच्या टीमनं पाठवलेला आहे. तो QR कोड तुम्ही स्कॅन करू शकताय आणि तुम्ही घेऊ शकताय. किंवा जस्ट मी माझी स्क्रीन शेअर करतो. ज्यांना याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे ते स्क्रीनशॉट घेऊ शकताय. जस्ट अ मिनिट. ओके, आय होप सगळ्यांना स्क्रीनवरती दिसत असेल. तर यांनी स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि याच्यावरती पेमेंट करू शकता 1,999 रुपये. मगाशी म्हटलं तसं की मी काहीच लोकांनाही देऊ शकतो, त्याच्यापेक्षा जास्त देऊ शकत नाहीये, कारण 35 फक्त रजिस्ट्रेशन बाकी आहेत. त्यामुळं तुम्ही लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करा. आणि तो स्क्रीनशॉट तुम्ही माझ्या मोबाईलवर पाठवू शकता किंवा माझ्या टीमला तुम्ही पाठवू शकता. माझ्या टीमचा इथं नंबर पण येईल. माधुरी मॅम, जस्ट तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाका तिथं मेसेजमध्ये, चॅट बॉक्समध्ये. कारण ही अशी कला आहे ना, जी कला करून तुमची निगेटिव्हिटी सहज बाहेर काढू शकता. 3 ऑक्टोबर पासून ते आपल्याला घ्यायचे आहेत. उद्याही आपलं सेशन असणार आहे, पण ते सेशन जे आहे ते हे सेम आपण सेशन उद्या घेणार आहोत. यासोबत नंतर सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्याला 2 दिवस पुढचे, म्हणजे परवा आणि त्याच्यानंतरचा 1 दिवस, तुम्हाला मी थोडंसं पूर्ण फाउंडेशन काय आहे ते सांगेन. म्हणजे हे कसं करायचं असतं, त्याच्या मागे सायन्स काय ते सगळं सांगेन तुम्हाला. आणि दसऱ्याच्या दिवशी मी एक स्पेशल सेशन घेणार आहे. आणि ते स्पेशल सेशन कुणीही मिस करू नका. हे सगळ्यांसाठी फ्री असणार आहे. इथून पुढचे 5-6 दिवस जे सगळ्यांसाठी फ्री असणार आहेत. तुम्ही ते सगळ्यांनी बघा नेमकं काय आहेत, कसे आहेत. पण 3 ऑक्टोबर पासूनचे पुढचे जे काय असणार आहेत ते मला अनफॉर्च्युनेटली जास्त घेता येत नाहीयेत. ते फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिसवरती आपण घेणार आहोत. तर ज्यांना ज्यांना हे करायचं आहे त्यांनी बिंदास तुम्ही करायला हरकत नाहीये. कुणाला प्रश्न असतील तर तुमचा हँड रेस करा, मी त्या प्रश्नाचं उत्तर देईन. जर तुम्हाला कोणाला प्रश्न असतील तर मी त्याचं उत्तर द्यायला नक्की तयार आहे, तुम्हाला कोणाला प्रश्न असतील तर. नसेल तर माझी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे की आपण तुम्हाला जो अनुभव आला तो छानपैकी तुमचे आपले जे ग्रुप्स आहेत, ओके, अभिनव अमोल सेल्फ हिलिंग वर्कशॉप जो आहे त्याचा तो ग्रुप जो आहे त्या ग्रुपवरती तुमचा फीडबॅक जो आहे तो फीडबॅक टाका. तुमचं टेस्टिमोनियल जे आहे टेस्टिमोनियल टाका, व्हिडिओ रेकॉर्ड करून टाका, ऑडिओ टाका किंवा तुम्ही मेसेज टाईप करा. पण ते माझ्यासाठी खूप मोठं व्हॅल्युएबल असेट असेल माझ्यासाठी, की जे मी दिलेलं आहे ते तुमच्याकडे पोहोचलेलं आहे की नाही.
तर थँक्यू व्हेरी मच फॉर जॉईनिंग. तुम्ही इतका छान वेळ काढलात सगळ्यांनी, त्यासाठी खूप 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 थँक्यू. गिरी सर अजूनही ड्रायव्हिंग करतायत. थँक्यू सर फॉर जॉईनिंग. सगळ्यांचं खूप 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 आभारी आहे. काही काही लोकांनी आमच्या डबल डबल सेशन केले आहेत. आमचे संजय पवार सर इथं आहेत, सोनी किचन पॉईंट. त्यांनी सुद्धा कालही आजही सेशन करतायत. अजून भरपूर लोक आहेत. विनायक पाटील सर आहेत, ते पण सेशन करतायत डेली. इवन सतीश मगदूम सर वगैरे आहेत. थँक्यू सगळ्यांना जॉईन केल्याबद्दल. तर आपण भेटू उद्या सेशनमध्ये. उद्या पण आपण हेच सेशन घ्यायचं आहे, कारण भरपूर लोक असे आहेत जे नवीन नवीन जॉईन होत आहेत, त्यांना हे नेमकं काय आहे माहीत नाहीये, म्हणून हे सगळे लोक जॉईन होत आहेत. तर थँक्यू व्हेरी मच फॉर जॉईनिंग. थँक्यू वन्स अगेन. बाय बाय. टेक केअर. गुड नाईट. गुड नाईट ऑल. गुड नाईट.